जय जय रघुवीर समर्थ. जय स्वामी समर्थ. स्वामी गुरुकृपा या आपल्या परिवारातील मेष राशीच्या सर्व भक्तांचे मनपूर्वक स्वागत. आजचा हा विशेष विषय आषाढी एकादशीच्या पवित्र पर्वाशी जोडलेला असून श्रद्धा, विश्वास, कुटुंबातील आनंद आणि जीवनातील सकारात्मक बदल याविषयी चिंतन करण्याचा प्रेरणा देणारा आहे. आषाढी एकादशी हा केवळ उपवासाचा किंवा धार्मिक विधींचा दिवस नसून मन शुद्ध करण्याचा, नात्यांमध्ये प्रेम वाढवण्याचा आणि ईश्वरावरील श्रद्धा अधिक दृढ करण्याचा दिवस मानला जातो. अशा पवित्र काळात काही व्यक्तींना आपल्या जीवनात नवीन आशा, नवीन नाते किंवा जुन्या नात्यामध्ये पुन्हा जिव्हाळा निर्माण झाल्याचा अनुभव येऊ शकतो. म्हणूनच हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. मेष राशीच्या अनेक व्यक्तींनी गेल्या काही काळात अनेक आव्हानांचा सामना केला असेल. काहींना आर्थिक चिंता, काहींना कौटुंबिक जबाबदाऱ्या, तर काहींना मनातील एकटेपणाचा अनुभव आला असेल. परंतु जीवनाचा नियम असा आहे की प्रत्येक कठीण काळानंतर नव्या संधी उभ्या राहतात. संयम, प्रामाणिकपणा आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर माणूस प्रत्येक अडचणीवर मात करू शकतो. म्हणून भूतकाळातील वेदना मनात साठवून ठेवण्याऐवजी नवीन सुरुवातीचे स्वागत करण्यासाठी स्वतःला तयार करा. काही वेळा एखाद्या व्यक्तीचे नाव जरी कानावर पडले तरी मनात दडलेल्या अनेक आठवणी जाग्या होतात. त्या आठवणीमध्ये प्रेम असते, आपुलकी असते, कृतज्ञता असते आणि कधी कधी डोळ्यात नकळत पाणीही येते. जीवनात भेटणारी प्रत्येक व्यक्ती आपल्या आयुष्यावर एक छाप सोडून जाते. काही व्यक्ती आपल्याला योग्य वेळी योग्य सल्ला देतात, काही कठीण प्रसंगी खंबीरपणे साथ देतात आणि काही आपल्या घरात आनंद, विश्वास आणि आशेचा नवा किरण घेऊन येतात. या पवित्र एकादशीच्या निमित्ताने स्वतःकडे, आपल्या कुटुंबाकडे आणि आपल्या नात्यांकडे नव्याने पाहण्याची गरज आहे. घरातील मोठ्यांचा आदर, लहानांवरील प्रेम, मनातील क्षमाशीलता आणि एकमेकांविषयीचा विश्वास यामुळेच खरे सुख निर्माण होते. पैसा, मान सन्मान आणि यश महत्त्वाचे असले तरी मनशांती, प्रेम आणि कुटुंबातील ऐक्य यांच्याशिवाय जीवन अपूर्ण राहते. त्यामुळे या काळात नात्यांना अधिक वेळ द्या. मनातील कटुता दूर करा आणि प्रेमाने संवाद साधा. स्वामी समर्थांवरील श्रद्धा आणि विठ्ठल नामाचे स्मरण मनाला स्थैर्य देते. श्रद्धा म्हणजे चमत्काराची वाट पाहणे नव्हे, तर प्रत्येक परिस्थितीत धैर्याने आणि सकारात्मकतेने पुढे जाण्याची शक्ती मिळवणे होय. म्हणून कोणतीही अडचण आली तरी निराश होऊ नका. चांगले कर्म, सातत्यपूर्ण प्रयत्न आणि ईश्वरावरील विश्वास यांच्या बळावर जीवनात अनेक सुंदर बदल घडू शकतात. मित्रांनो, हा व्हिडिओ आध्यात्मिक प्रेरणा आणि राशी आधारित सामान्य मार्गदर्शन म्हणून सादर करण्यात आला आहे. प्रत्येक व्यक्तीचे अनुभव, परिस्थिती आणि निर्णय वेगवेगळे असू शकतात. त्यामुळे कोणताही महत्त्वाचा वैयक्तिक, आर्थिक किंवा कौटुंबिक निर्णय स्वतःच्या विवेकाने घ्या. मित्रांनो, आता या पवित्र आषाढी एकादशीच्या निमित्ताने मेष राशीच्या व्यक्तींनी कोणत्या गोष्टीकडे लक्ष द्यावे याचा शांतपणे विचार करूया. आषाढी एकादशी हा केवळ धार्मिक सण नाही, तर मनातील नकारात्मक विचार दूर करून श्रद्धा, संयम आणि सकारात्मकतेची नवीन सुरुवात करण्याची प्रेरणा देणारा दिवस आहे. या काळात तुमच्या आयुष्यात काही अशा घटना घडू शकतात ज्या तुम्हाला स्वतःकडे, तुमच्या कुटुंबाकडे आणि तुमच्या नात्यांकडे नव्याने पाहण्यास प्रवृत्त करतील. काही मेष राशीच्या व्यक्तींना बराच काळ संपर्कात नसलेली एखादी व्यक्ती पुन्हा भेटू शकते किंवा तिच्याकडून एखादा संदेश येऊ शकतो. अशा भेटींमध्ये भावनिक क्षण असू शकतात, पण त्याच वेळी संयम आणि विवेक राखणेही तितकेच महत्त्वाचे आहे. प्रत्येक पुनर्भेट ही कायमस्वरूपी नाते निर्माण करेलच असे नाही, परंतु ती मनातील अनेक प्रश्नांची उत्तरे देण्याची संधी ठरू शकते. म्हणून कोणताही निष्कर्ष घाईघाईने काढू नका. कुटुंबाच्या दृष्टीने हा काळ प्रेम, संवाद आणि एकोप्याचा आहे. घरातील एखादा जुना मतभेद शांतपणे मिटू शकतो. मोठ्यांचे मार्गदर्शन आणि लहानांवरील प्रेम यामुळे घरातील वातावरण अधिक आनंदी होईल. एखादा छोटासा संवाद
किंवा क्षमाशीलतेची एक निर्णय संपूर्ण कुटुंबात पुन्हा विश्वास निर्माण करू शकतो. घरातील सुख हे केवळ भौतिक गोष्टींवर नाही, तर परस्परांच्या प्रेमावर आणि समजुतीवर अवलंबून असते. काम, व्यवसाय किंवा शिक्षणाच्या क्षेत्रातही सकारात्मक संधी दिसू शकतात. एखादी नवीन ओळख, नवीन जबाबदारी किंवा नवीन कल्पना पुढील वाटचाळीस उपयुक्त ठरू शकते. मात्र कोणताही आर्थिक किंवा व्यावसायिक निर्णय घेताना सर्व बाजूंचा विचार करा. संयमाने घेतलेला निर्णय अनेकदा दीर्घकाळ फायदेशीर ठरतो. स्वतःच्या आरोग्याकडेही दुर्लक्ष करू नका. संतुलित आहार, पुरेशी झोप, नियमित व्यायाम आणि मनशांतीसाठी प्रार्थना किंवा ध्यान यांचा दैनंदिन जीवनात समावेश करा. मन शांत असेल तर जीवनातील प्रत्येक निर्णय अधिक स्पष्टपणे घेता येतो. तणाव कमी करून सकारात्मक विचारांना स्थान द्या. आषाढी एकादशीच्या या पवित्र काळात विठ्ठल नामाचा जप, स्वामी समर्थांचे स्मरण आणि चांगल्या कर्मांचा संकल्प मनाला नवीन ऊर्जा देऊ शकतो. श्रद्धा म्हणजे फक्त अपेक्षा नव्हे, तर योग्य कृती करण्याची प्रेरणा आहे. त्यामुळे कोणतीही परिस्थिती आली तरी धैर्य, संयम आणि प्रामाणिकपणा सोडू नका. जीवनात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीकडून काहीतरी शिकण्यासारखे असते. काही जण आनंद देतात, काही अनुभव देतात आणि काही योग्य दिशेची जाणीव करून देतात. मित्रांनो, या काळात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपल्या कुटुंबाची, नात्यांची आणि मनातील चांगुलपणाची जपणूक करणे. प्रेमाने बोललेले काही शब्द, केलेली छोटी मदत आणि मनापासून व्यक्त केलेली कृतज्ञता अनेक नात्यांना नवसंजीवनी देऊ शकते. म्हणूनच आषाढी एकादशीचा हा पवित्र दिवस श्रद्धा, प्रेम आणि सकारात्मकतेने साजर करा. पुढील काळात तुम्हाला अनेक नवीन संधी दिसू शकतात आणि योग्य विचार व सत्कर्म यांच्या बळावर त्या संधीचा योग्य लाभ घेता येईल. मित्रांनो, आषाढी एकादशीचा हा पवित्र दिवस आपल्याला श्रद्धा, संयम, प्रेम आणि चांगल्या विचारांची आठवण करून देतो. मेष राशीच्या व्यक्तींनी या काळात प्रत्येक नात्याची किंमत ओळखावी, कुटुंबाला वेळ द्यावा आणि आपल्या मनातील कटुता दूर करून नव्या आशेने पुढे वाटचाल करावी. जीवनात येणारी प्रत्येक व्यक्ती काही ना काही शिकवण देऊन जाते. काही व्यक्ती आपल्याला धैर्य देतात, काही प्रेम देतात, तर काही योग्य वेळी योग्य दिशा दाखवतात. त्यामुळे कोणावरही घाईघाईने विश्वास ठेवू नका, पण चांगल्या माणसांची किंमत ओळखायला विसरू नका. लक्षात ठेवा, खरे सुख हे केवळ धनसंपत्ती किंवा यशामध्ये नसते. खरे सुख असते ते आपल्या कुटुंबाच्या प्रेमात, मोठ्यांच्या आशीर्वादात, मित्रांच्या विश्वासात आणि मनातील समाधानात. म्हणून या पवित्र एकादशीच्या निमित्ताने एक चांगला संकल्प करा. घरात प्रेम वाढवण्याचा, मनातील राग दूर करण्याचा, गरजूंची मदत करण्याचा आणि नेहमी सत्य व प्रामाणिकपणाचा मार्ग स्वीकारण्याचा. अशा सत्कर्मांमुळेच जीवन अधिक सुंदर आणि अर्थपूर्ण बनते. मित्रांनो, स्वामी समर्थ आणि श्री विठ्ठल यांच्या चरणी मनापासून प्रार्थना करा. त्यांच्या कृपेवर श्रद्धा ठेवा आणि आपल्या कर्मावर विश्वास ठेवा. प्रत्येक दिवस हा नवीन संधी घेऊन येतो. संयम, मेहनत आणि सकारात्मक विचार यांच्या बळावर अनेक अडचणींवर मात करता येते. त्यामुळे निराश न होता आत्मविश्वासाने पुढे चालत राहा. योग्य वेळ आल्यावर तुमच्या प्रयत्नांचे फळ नक्की मिळेल. ही माहिती आध्यात्मिक प्रेरणा आणि राशी आधारित सामान्य मार्गदर्शन म्हणून सादर करण्यात आली आहे. मित्रांनो, जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. कमेंटमध्ये जय जय रामकृष्ण हरी किंवा जय स्वामी समर्थ श्री गुरुदेव दत्त असे नक्की लिहा. अशाच राशी भविष्य आध्यात्मिक प्रेरणा व भक्तिमय व्हिडिओसाठी स्वामी गुरुकृपा ये चॅनल सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. स्वामी समर्थ महाराज आणि पांडुरंग विठ्ठल यांची कृपा तुमच्यावर आणि तुमच्या संपूर्ण परिवारावर सदैव राहो. तुमच्या घरात सुख, शांती, समाधान, आरोग्य आणि समृद्धी नांदो हीच स्वामी चरणी, विठ्ठल चरणी प्रार्थना करतो आणि भेटूया पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. ओम नमो आदेश. अलख निरंजन. आदेश आदेश आदेश.